झी24 तास एक पाऊल पुढे। 2014 साल जवळ येत चाललेला आहे आणि त्याच्या चर्चा आता इतक्या उधाणलेल्या आहेत, इतक्या प्रचंड वेगाने व्हायला लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता लांब असणारी ही निवडणूक जवळ आहे असं वाटायला लागलंय। याविषयी आपण चर्चा करत आहोत। आवाड साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी जी शक्यता सप्तर्षींनी व्यक्त केलेली होती, हरकत काय आहे? असं होऊ पण शकतं स्थिर सरकारच्या दृष्टीने जर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे स्थिर सरकार मिळणार असेल देशातल्या जनतेला, तर अशा वेळी विचार करायला काय हरकत आहे? असं शेवटी राजकारण हे विचारांवर चालतं। शेवटी कुठेतरी आपली एक बांधिलकी एका विचारांशी आहे, एका आयडिओलॉजीशी आहे। आणि मला वाटतं मी काय कुमार सप्तर्षीं एवढा ज्येष्ठ नेता नाही किंवा ज्येष्ठ विचारवंत नाही। मी एक लहान छोटा कार्यकर्ता आहे ज्यांनी 25 वर्ष म्हणजे 1986 साली मी ते पवारसाहेबांच्या विचारांच्या जवळ आलेलो आहे। आणि 1986 ते 2012 माझा 26 वर्षांचा प्रवास एका घरात एका व्यक्तीच्या मागे झालेला आहे। आणि जे काय त्या व्यक्तीचे विविध पैलू मी बघितलेले आहेत, त्यांची विचारांची बांधिलकी बघितली, त्यांचा ठीक आहे राजकारणामध्ये थोडंसं काय वरती खालती होत असेल, पण मी 100% खात्री देतो की स्थिर सरकार देण्यासाठी म्हणून जातीयवाद्यांबरोबर जाण्याचा खेळ महाराष्ट्रात होईल किंवा देशात होईल। आणि देशात आपण शिवसेनेबरोबर जाऊन किंवा कुठल्याही धर्मांध शक्तींबरोबर जाऊ हा विचार जर कोणी त्यांच्याबाबत मांडत असेल तर मला तरी ते शक्य वाटत नाही, हे मी ठामपणाने सांगू शकतो। आणि उद्या शिवसेनेच्या पाठिंब्याने शरद पवार पंतप्रधान होऊ शकत असतील तरी सुद्धा म्हणजे आयुष्यामध्ये पदच महत्वाचं आहे असं मानण्याचं काही कारण नाही। ह्याच आपल्या म्हणजे काही लोकांना काही काम नसतं। आता शेवटी काही लोक राजकीय विजनवासात गेलेले असतात, राजकीय वनवासात असतात, त्यांना थोडंसं पुस्तकं वगैरे वाचायला वेळ असतो, थोडंसं त्यांचं मतप्रदर्शन करायला त्यांना मुबलक वेळ असतो, फार काम नसल्यामुळे त्यांना थोडंसं मोकळी म्हणजे ते शतपावली करण्यासाठी चान्सेस असतात, संधी मिळत असते। तेव्हा मग ते अशी वक्तव्य येत राहतात, ते एनडी बरोबर येतील, एनडी बरोबर जातील, अमुक करतील, तमुक करतील। पण सत्यता काय आहे ही जर बघितली, त्या इतिहास जर बघितला चालून, तर मला वाटत नाही ते कधीही पदाच्या मोहासाठी म्हणून जातीयवाद्यांबरोबर हातमिळवणी करतील। अगदी आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते राहुल नार्वेकर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। राहुलजी, शिवसेनेला असं का वाटतंय की 2014 साली शरद पवार यूपीए सोडून एनडीए सोबत येतील? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या युतींबरोबर बद्दलचे निर्णय जितेंद्र आव्हाडही घेऊ शकत नाहीत किंवा मी घेऊ शकत नाही, हा आमचा अधिकार नाही। आणि असे निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्ष प्रमुखच घेतात, त्यामुळे हा प्रश्न आमच्या समोर ठेवणं मला वाटत नाही योग्य ठरेल। नाही, आव्हाड साहेबांना खात्री आहे पवार साहेब काय निर्णय घेतील याची, ते खात्रीशीरपणे बोलतायत। आव्हाड साहेबांच्या खात्रीने जर चालत असतं तर पुण्यात आणि इतर भागात आपण पाहिले तशा युत्या झाल्या नसत्या। म्हणून आपण त्या विषयावर नंतर बोलू। तुमचा प्रश्न पहिली मी त्याचं उत्तर देतो। एकूण जर देशात तुम्ही राजकीय परिस्थिती बघितली आणि युपीए मधली काँग्रेस पक्षाची वाटचाल बघितली, तर त्यांची जी ॲटिट्यूड आहे ती माय वे और हायवेची ॲटिट्यूड आहे। म्हणजेच ते आपल्या मित्र पक्षांबरोबर जी वागणूक करतात ती संपूर्ण देशाने पाहिलंय। मग तो डीएमके असो किंवा तृणमूल काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, या सगळ्यांबरोबर त्यांची व्यवहार, त्यांची वागायची पद्धत जर बघितली तर कोणताही स्वाभिमानी नेता किंवा स्वाभिमानी पक्ष अशी वागणूक पत्करणार नाही। आणि एकूण जर स्थिती बघितली देशात, पण ते 2000 काँग्रेस विरुद्ध लाट आहे। अशी लाट असताना आणि एकूण परिस्थिती बघितली तर मला खात्री आहे की स्वतःच्या पक्षाची ज्याला काळजी असेल ती व्यक्ती काँग्रेस बरोबर राहणं पत्करणार नाही। दुसरी गोष्ट, आज परवा तुम्ही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींचं पण स्टेटमेंट पाहिलं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची युती ही युपीए बरोबर राहण्याची केवळ 2014 पर्यंतची आहे, त्यानंतरचा निर्णय आम्ही खुल्यापणाने घेऊ। त्याचप्रमाणे आता लोकल इलेक्शन मध्ये, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढणार आहेत। हे सगळे संकेत मला वाटतं काही कमी नाही आहेत अशा निष्कर्षावरती येण्यासाठी। अगदी 2-3 महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत, याविषयीची चर्चा आपण सुरूच ठेवूया। काँग्रेस बरोबर कुठलाही स्वाभिमानी पक्ष राहू शकत नाही असं राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे। जर असं आहे तर मग हा स्वाभिमान 2014 सालानंतरच का जागृत होणार आहे, तो आत्ता का जागृत होत नाहीये, याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर। झी24 तास एक पाऊल पुढे।